पहलगाम हल्ल्यातल्या 5 संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर. सारे दहशतवादी करत होते लष्कर ए तोयबाचं काम. पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये कारवाई. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम. दहशतवाद्यांच्या मागावर भारतीय लष्कर, एनआयए सह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात. मार्च महिन्यात निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ. लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात 5 कमांडर्सनी रचला कट. पाकिस्तान आर्मी, आयएसआयचाही कटात सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे. पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, भारताचा निर्धार. सिंधू कराराला स्थगिती 3 टप्प्यात दिली जाणार. दिल्लीतल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या काश्मीरी तरुणाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदेंची 5 लाख रुपयांची मदत. आदिल हुसेन शहाचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू. आदिलमुळे वाचले अनेक पर्यटकांचे प्राण. दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारताच्या बाजूने. पहलगाम हल्ला ही एक मोठी चूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. दहशतवाद्यांना पकडण्यात मदत करू, गुप्तचर प्रमुखांचंही आश्वासन. पश्चिम रेल्वेवर आज दुपारी 1 ते उद्या रात्री 12 पर्यंत मेगा ब्लॉक. 35 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या 163 फेऱ्या रद्द. मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत मेगा ब्लॉक. मुंबईतील एल्फिन्स्टन पूल 2 दिवस सुरू राहणार. नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर MMRDA कडून बैठकीचं आयोजन. तोडगा निघाल्यास पुलाचं काम सुरू होणार. ठाकरेंचा पैलवान शिंदेंसोबत जाण्याची शक्यता. चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये एकनाथ शिंदेंची घेतली भेट. शिंदेंसोबत भोजनाचाही घेतला आस्वाद. आयपीएलमध्ये हैदराबादचा चेन्नईवर 5 गडी राखून विजय. तिसऱ्या विजयामुळे हैदराबादच्या आशा जिवंत. पण 7व्या पराभवानंतर चेन्नई प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर. ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावर आज व्हॅटिकन सिटीमध्ये अंत्यसंस्कार. डोनाल्ड ट्रम्पसह अनेक देशाचे दिग्गज राहणार उपस्थित. भारतातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील सहभागी होणार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.